ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा। जग म्हणो त्याला बाबा, 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 जग म्हणो त्याला बाबा। ऐसा पुत्र देगा देवा, पुत्र देगा देवा, पुत्र देगा देवा, पुत्र देगा देवा। जग म्हणो त्याला बाबा, 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 जग म्हणो त्याला बाबा। कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे। जैसे मेरा मुक्ताबाई, 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 जैसे मेरा मुक्ताबाई। ऐसा भक्तराज गुंडा, ऐसा भक्तराज गुंडा, ऐसा भक्तराज गुंडा, ऐसा भक्तराज गुंडा। त्याचा तिने लोकी देखा, 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 त्याचा तिने लोकी देखा। कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे। जैसे मेरा मुक्ताबाई, 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 जैसे मेरा मुक्ताबाई। तुझे न देव में तुझाने, तुझे न देव में तुझाने, माझे गरिबाने संतान, 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 माझे गरिबाने संतान। कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे। जैसे मेरा मुक्ताबाई, 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 जैसे मेरा मुक्ताबाई। तो हो माझी एक लेखा, माझी एक लेखा, तो हो माझी एक लेखा, माझी एक लेखा। म्हणे केशवदास तुका, 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 म्हणे केशवदास तुका। कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे, कन्यातरी ऐसे दे। जैसे मेरा मुक्ताबाई, 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 जैसे मेरा मुक्ताबाई।
ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणो त्याला बाबा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई। ऐसा भक्तराज गुंडा, ऐसा भक्तराज गुंडा, त्याचा तिने लोकी झेंडा,
कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई। इतुके न देववे तुझाने, इतुके न देववे तुझाने, माझे करी गाणे संतान। कन्या तरी ऐसे देई जैसे मीरा मुक्ताबाई। दोह माझी एक लेखा, दोह माझी एक लेखा, म्हणे केशवदास चोखा। कन्या तरी ऐसी देई जैसे मीरा मुक्ताबाई। पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन। सने चरण संतांचे आदू, सने चरण संतांचे आदू, सने चरण संतांचे आदू। रंजग्रपादाने गदेचा विस्तार, रघुवादाने गदेचा विस्तार, रघुवादाने गदेचा विस्तार, रघुवादाने गदेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास सद्गुरुदास। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय। नमो नमः समचरण सरोज सांद्रलीलाम्बुधा, जगन्विहित पाने मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं, सदय धवलहास्यं विठ्ठल चिन्तयामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजं स्फुरदिप्रदेशं, विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं, नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं, नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं। कायमाजीवाले मानेल संतासी, कायमाजीवाले मानेल संतासी, ऐसा पुत्र दे गा देवा जग म्हणून त्याला बाबा। कन्या तरी ऐशी दे जैसी मीरा मुक्ताबाई। प्रस्तुत मंगलमय अशा वातावरणामध्ये मंगलमय भगवान परमात्म्यानं निर्माण केलेल्या या ईश्वराधिष्ठित सृष्टीमध्ये ईश्वराच्या पवित्र आणि पावन असणाऱ्या अंशाचं उदात्तीकरण या भूलोकावरती झालं। आणि उदात्तीकरण झाल्यानंतर त्या ईश्वरीय अवतारांचं समप्रभावाचं जे जीवन आहे ते समप्रभावाचं जीवन या प्रकृतीमध्ये अतिशय उज्ज्वलतेनं योग्यतेनं भगवंताच्या साथीनं भक्तीच्या आधारानं आणि सदैव आनंदाकडे जावं याकरिता आजचा हा तसा प्रासंगिक प्रसंग आहे। आज आमचे परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण श्री प्रभाकर दादा रामराव पाटील तसेच सौभाग्यवती कुसुमताई प्रभाकर पाटील यांना नातवरत्नांचा पुरस्कार झाला। आणि तो पुरस्कार झाला की निमित्तानं आमचे परमश्रद्धेय परमादरणीय आमचे जावई हरिभक्तीपरायण दादाभाऊ आणि आमची कन्या आमची लेक रोहिणीताई या उभयांना या सृष्टी लोकावर भगवान परमात्म्यानं दिलेली अनमोल असणारी देणगी म्हणजे देवांशी आणि देवांशी हे दोन रत्न। आणि त्या रत्नांचं हे बारशाचं निमित्त ईश्वराच्या अधिकारानं त्या दोन जीवांवर खऱ्या अर्थानं भक्तिदायक असा संस्कार व्हावा याकरिता हा हरिनाम गजर विठ्ठल आमचे परमश्रद्धेय परमादरणीय वैराग्यमूर्ती आणि
संत मालिकेमध्ये अग्रक्रमाने ज्यांनी ईश्वर अनुभूती आणून देण्याकरिता संबंध महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेशामध्ये एक विशेषत्वानं कार्य केलेलं आहे असे श्रद्धेय गुरुवर्य भरत बापूजी यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने तसेच परमश्रद्धेय परमादरणीय आमचे गुरुबंधू अगदी 25 वर्षापासून सदैव ज्यांचा मला सावलीसारखा सहवास लाभलेला आहे श्रद्धेय हरिभक्तीपरायण हिम्मतजी महाराज माळी चाळीसगावकर आणि चलथानच्या परिसरातली असणारी सर्व गुणीजन भाविक भक्त मंडळी महाराज तसेच साधक तसेच मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक आणि सृष्टीनं ज्यांना ज्यांना ज्या योजनेनं बनवलेलं आहे ते सर्व कलागुण संपन्न अभिव्यक्ती तुमच्या सर्वांच्या समक्ष ज्या संतांचा एक उत्कृष्ट अधिकार या भूलोकावरती आहे आणि त्या संतांनी खऱ्या अर्थानं ईश्वराला देखील आपल्या भक्तीनं नम्र व्हायला भाग पाडलं अशा संत मालिकेतील आणि ज्ञानोबारायांच्या समकालीन संतत्वाला पूरक असणारे नामदेव महाराजांचे अतिशय लाडके संत म्हणाले तर किंबहुना वावगं ठरू नये असे चोखोबरायांचा गोड असा हा अभंग चोखोबरायांच्या वाणीतनं भगवंताच्या जवळ आलेला आहे आणि येत असताना भगवंताला चोखोबरायांना जी देणगी भगवंताने पुत्ररत्नाच्या रूपानं दिलेली होती त्या पुत्ररत्नाच्या रूपानं दिलेल्या देणगीच्या वेळेस भगवंताकडं एक सात्विक पद्धतीनं मागणी करणारा हा भंग आहे. विठ्ठल निमित्त बारशाचा तसं पाहिलं तर भाषा जशी प्रणित झाली या भूलोकावरती तसं नामसाधर्म्य घडावं नामसाधर्म्याच्या आधारानं व्यवहार घडावा याकरिता नामनिर्देश खूप महत्वाचा आहे आणि तो नामनिर्देश महत्वाचा असल्या कारणानं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये बालक जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवणं क्रमपात्र आहे किंबहुना तो अतिशय सात्विक भावना प्रधान आणि समाजाला योग्य कारण ठरावा असणारा हा संस्कार आहे. याला नामकरण संस्कार म्हणतात. तसा नामकरण संस्कार हा जन्माला आल्यानंतर बालक दुसऱ्या दिवशी नाव ठेवावं 10व्या दिवशी ठेवावं किंवा बारशाच्या दिवशी ठेवावं परंतु बारशाच्या दिवसाच्या आत ठेवावं. ते नाव ठेवलं की मला त्या नावानं त्याचा उल्लेख करावा. एकंदरीत लेकराला 2 नावं असावे असं मनुस्मृती सांगते. 2 नावं ते या कारणाने असावे राशीचक्राचं जे नाव आहे ते उल्लेखलं जाऊ नये आणि व्यावहारिक नाव जे आहे ते कायम लोकांच्या मुखात राहावं याकरिता. कारण राशीचक्राची जी नावं असतात ती जर उल्लेखली गेली तर त्या बालकाला भविष्यामध्ये त्रास संभवतो असं शास्त्र सांगतं ते बरं का. आणि म्हणून कमीत कमी 2 नावं असावेत असा एक कयास आहे आणि त्या नामकरणाच्या विधीच्या द्वारे त्या लेकरांवर तो संस्कार होत असताना त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या पाप संहारक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा नाश व्हावा. व्यावहारिक वृद्धितेचं त्यांचं जीवन घडावं आणि परमात्म्याच्या प्रसन्नतेचा प्रभाव जो आहे तो प्रभाव त्यांच्या जीवनावर सदाकाळ टिकून राहावा याकरिता हा संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय भावनिक आहे. आणि म्हणून आजचा हा संस्कार या 2 लेकरांवरती देवांशी आणि देवांश ही 2 लेकरं भगवंताने आमच्या दादाभाऊंना आणि रोहिण्याताईंना दिले. खऱ्या अर्थानं भगवंताचे खूप खूप आभार आहे. कारण देत असताना तुम्ही देवाच्या किती निकट आहात यावर तुमचं मागणीचं फळ अवलंबून असतं. तुम्ही ईश्वराच्या निकट असाल तर ईश्वर हा तुम्हाला देत असताना दोन्ही हाताने देतो असं म्हणतात. जेव्हा तुम्ही ईश्वराचे होतात योगक्षम वहाम्यहम त्या कोटीप्रमाणे ईश्वराने ही 2 रत्न त्यांच्या पदरात घातली. एक मुलगा घातला आणि एक मुलगी घातली आणि त्याच अनुषंगाने समर्पक वाटावा असा मी गाडीमध्ये विचार करत होतो. कोणता अभंग घ्यावा कोणत्या अभंगाचं विवेचन करावं एवढा काही मी ज्ञानी नाही परंतु प्रसंगा अनुरूप त्या गोष्टीशी साधर्म्य साधता येईल असा मला साजेसा पुरेसा हा अभंग वाटला म्हणून तो निरूपणाला निवडला. विठ्ठल विठ्ठल
चोखोबरायांची मागणी ईश्वराकडे आहे आणि ईश्वराकडे मागणी मागत असताना ती व्यावहारिक भूमिकेतली आहे. कारण जीवन जगत असताना आपली संतती जी आहे, आपला व्यवहार जो आहे ना, तो व्यवहार आणि संततीचा जो अवकाश आहे तो या भूलोकावरती जेव्हा तो जीवनामध्ये प्रभाव टाकत असतो ना, तेव्हा त्या गोष्टीला एक वेगळं महत्व असतं. आणि म्हणून त्या व्यावहारिक भावनेतलं तसं पाहिलं तर संतांचं जीवन हे व्यावहारिक भावनेतलं नाहीये, परंतु जेव्हा सृष्टीवरती एक विशेष असं कार्य ज्या तत्वाला करायचं असतं तेव्हा संत हे व्यावहारिक भूमिकेत येतात. आणि म्हणून चोखोबराय हे व्यावहारिक भूमिकेत आले आणि ते भगवंताला म्हणतात की हे भगवंता, ऐसा पुत्र दे गा देवा. हे ईश्वरा, मी तुला अशी विनंती करतो, मला असा पुत्र दे की जग म्हणो त्याला बाबा. मग तो बाबा कोणता, तो भाग वेगळा आहे, आपल्याला त्यावरच बोलायचं आहे. तरी तुला देवा द्यायचा असेल तर बाबा म्हणावा असं मला लेकरू माझ्या पदरात घाल. जर तुला कन्या द्यायची असेल तर तैशी दे जैसी मीरा किंबोना मुक्ताबाई. आता मीरा म्हटलं तर मागचं आणि मुक्ताबाई म्हणली का पुढचं म्हणजे चोखोबरायांचा जो अवतार कार्य आहे ना, त्या साधर्म्याचं ते मिश्रण आहे. मुक्ताबाईला सुद्धा त्यांनी प्रेरणास्थान मानलं आणि मीराबाईला देखील मानलं. मीराबाईला प्रेरणास्थान मानण्याकरता त्यांनी मीराबाईमध्ये भक्ती पाहिली आणि मुक्ताबाईमध्ये वैराग्य प्रभा पाहिली. आणि म्हणून कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आणि मग देवा देत असताना तो जो मला पदरात तू माझ्या घालणार आहे तो नेमका कसा असावा. ऐसा भक्त राजगुंडा. गुंडा म्हणजे गुंड नाही, गुंडा म्हणजे त्या भूमिकेमध्ये एक विशिष्टत्वानं ज्यानं आपली भूमिका उमटवलेली आहे त्याला गुंडा शब्द आहे. आणि असा जो गुंडा आहे, ऐसा आपण कोणता भक्तांचा राजा व्हावा, तो त्या विशेष नाविन्यानं नटलेला असावा. ऐसा भक्तराज गुंडा. परंतु कसा, त्याचा तिन्ही लोके झेंडा. असा जो त्याचा तिन्ही लोकांमध्ये त्या भक्तीचा झेंडा जो रोवेल तो जो आहे ना, असं मला दे तू देवा. आणि जर तुला हे द्यायचंच नसेल किंवा तुला देव असं वाटत नसेल तर इतके ना देवे तुझ्या नाही. तुला जर एवढं जर मला देवा होत नसेल तर माझे करिगा निसंतान. मला पोटी काही नाही दिलं तरी चालेल, मी तुला डायरेक्ट असं मागणं मागतोय आणि तुझ्यावर हक्क सुद्धा गाजवतो आहे. आणि म्हणून चोखोबराय विनंती पांडुरंगाकडे करतात की दोहो माझी एक लेखा, दोन्ही मधून एक तुम्ही निवडा. म्हणे केशवदास चोखा. असा हा गोडा बंग. विठ्ठला आनंदाचा. लेकरं जेव्हा सृष्टीवर जन्माला येतात तो दिवस आनंदाचाच असावा किंवा त्यांचं जीवन आनंदमयच असतं. आनंदमय त्या कारणे असतात जोपर्यंत लेकरांमध्ये दोष नाही तोपर्यंत ती लेकरं आनंद आणि आनंदच देत असतात. म्हणून लेकरांच्या जीवनाकडे बघत असताना तुमच्या आमच्या जीवनाला समाधान. कळलं का? बघा, व्यासांचं उदाहरण सांगायचं जर झालं तर व्यास हे सर्वात मोठे संशोधक आहे, साहित्यिक आहे. त्यांनी तुमच्या आमच्या करता हे सर्व सृष्टीचं भक्तीचं एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. ज्ञानोबराय म्हणता व्यासे उच्चिष्ट जगत्रया. व्यासांचं हे उष्ट सर्व आहे. त्या व्यासांना आंतरिक मनाला आनंद वाटावा याकरिता लहान्या लेकराच्याच लीला गाव्या लागल्या. दशमस्कंदामध्ये भागवतामध्ये जेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या लीला व्यासांनी वर्णित केल्या तेव्हा व्यासांना समाधान वाटलेलं आहे. एकंदरीत संत असू, ऋषी असू, महंत असू, व्यावहारिक जीवातला साधारण जीव असू, या सर्वांना समाधान देणार, आनंद देणार एकच तत्व आहे, लहानपण. विठ्ठल आणि म्हणून या लहानपणाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव एक विशेष आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये असतो. घराला घरपण ते लेकरांमुळे असतं. जोपर्यंत आपल्या घरातील देव अंगणात येत नाही तोपर्यंत देवाला देव पण येत नाही. कळलं का? घरातल्या घरातले देव जोपर्यंत अंगणात येत नाही
म्हणजे कोण आणणार? शहाणे माणसं देवाला हात लावू शकत नाही बापू. अन्न लावते फेका बरं एखादा देव बाहेर उद्या, हिंमत आहे का तुमच्या देव घरातली? पण लहाने लेकरांना फेकू द्या बरं, फेकू द्या ना. त्यानं जरी फेकला तर त्याला दोषही लागत नाही, परंतु त्यानं केलेली जी कार्य आहे ना, ती कार्य त्याचं लीला म्हणून वर्णन केलं. काय लेकरू, काय म्हणावं या पोराला, देव सुद्धा आमच्या आता बाहेर यायला. कळलं का? म्हणजे ज्या अधिकारामध्ये समज, मग तसा विचार केला तर त्या वयामध्ये तेवढा अधिकार नाही, त्या अधिकारात ती समज नाही, तरीही त्यानं केलेलं जे काम आहे, त्यानं केलेले जे कार्य आहे, ते कार्याला ईश्वर सुद्धा बाधक ठरू शकत नाही, असं ते जीवन असतं. आणि म्हणून ते जीवन जेव्हा त्या परिवाराच्या जीवनामध्ये येतं ना, तेव्हा त्या परिवाराला पूर्णत्व येत असतं. लेकर जोपर्यंत नाही तोपर्यंत परिवार अपूर्ण असतो. विठ्ठल आणि म्हणून ती परिपूर्णतेची एक खूण आहे व्यावहारिक जीवनामध्ये. जेव्हा पती आणि पत्नी हे संसाराला एकरूप होतात, तेव्हा त्या संसारावर वेली फुलल्याशिवाय तो संसार जो आहे तो सृष्टीच्या दशेमध्ये येत नाही, सृष्टीच्या दिशेमध्ये येत नाही. आणि म्हणून एक ते व्यावहारिक कर्म, कारण तुम्ही आम्ही ग्रस्ताश्रमी माणसं आहोत.